सगळ्यांना माझा नमस्कार. मी जान्हवी विशाल देवरे, इयत्ता 6वी RBH कन्या विद्यालय मालेगाव कॅम्प. मित्रांनो, आज सकाळी सकाळी मी आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी दाभाडीला यायला निघाली. मला वाटत होते की सकाळची प्रसन्न वेळ, ताजी हवा आणि सूर्याची कोवळी किरणे माझ्या मनाला आल्हाद देतील. पण माझी ही स्वच्छ भावना एका क्षणात अस्वच्छ गलिच्छ वातावरणात बदलली. कारण जागोजागी रस्त्याच्या कडेला पाहायला मिळालेले दृश्यच भयानक होते. शौचाला बसलेली मुले, मुली, महिला माझे मन विचलित करत होते. जगात वेगाने प्रगती करणाऱ्या, हागणदारी मुक्तीच्या गप्पा करणाऱ्या भारतातला खेड्याकडे जाणारा हा प्रत्येक रस्ता हागणदारीतून जातो. त्यामुळे मला अतिशय गांभीर्याने तुमच्या पुढे विषय मांडावा लागतो, स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असं जेव्हा संत तुकाराम म्हणतात तेव्हा सर्व सिद्धीच्या मुळाशी स्वच्छतेची नाळ जोडलेली असते. मित्रांनो, आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान याची घोषणा केली आणि पूज्य महात्मा गांधींचे स्वप्न साकार करण्यासाठी अवघा देश पुढे सरसावला. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी तर स्वच्छता हीच जीवनशैली करण्याचा आग्रह धरला. पण आपल्या देशात ना, पायातील चकाचक चप्पल ही AC मॉलमध्ये घेतली जाते आणि खायचे पदार्थ मात्र उघड्यावरच विकले जातात. मग ही सारी घाण तोंडातून पोटाकडे जाते आणि जगातील लोक आपल्याला घाणेरड्या आणि ओंगाळवाण्या लोकांचा देश म्हणून हिणवतात. ही नक्कीच आपल्यासाठी लज्जास्पद गोष्ट असावी. आता हेच पहा ना, येथे थुंकू नका, घाण टाकू नका असा संदेश दिलेल्या फलकांवर लोक हमखास गुटख्यांच्या पिचकाऱ्या मारतात. कुठेही घाण कचरा फेकून दिल्याने रोगराई वाढते. खरे सांगू का, कोरोना काळात मला स्वच्छतेचे खरे महत्त्व समजले. सर्वच जण स्वच्छतेची काळजी घ्यायला लागल्यानंतर सर्दी खोकल्यासारखे छोटे आजार दूर पळाले आणि आरोग्यात बदल झाला. मी ऐकले आहे की स्वच्छता राखल्याने प्रदूषण कमी झाले. अनेक नद्या, गंगा, गोदावरी ह्या स्वच्छ व नितळ बनल्या. दिल्ली, मुंबईतील प्रदूषण कमी झाले. याचा फायदा काय झाला माहीत आहे? गलिच्छपणामुळे, प्रदूषणामुळे वाढणारे अनेक रोग थांबले आणि स्वच्छतेमुळे मन प्रसन्न झालं. आणि हेच प्रसन्न मन मग विचार उत्साहात बदललं. स्वच्छतेमुळे माझे, गावाचे आणि राष्ट्राचे आरोग्य सदृढ होणार आहे. मला स्वच्छता हा एक संस्कार वाटतो. शिवाजी महाराजांनी आपल्या गड किल्ल्यावर स्वच्छता समिती केली होती आणि संत गाडगेबाबांनी तर खराटा घेऊन दिवसभर स्वच्छता करायचे आणि रात्री प्रवचनातून लोकांचे मनही स्वच्छ करायचे. स्वामी विवेकानंद म्हटले होते, चला उठा आता, करा स्वच्छ परिसर. चला उठा आता, करा स्वच्छ परिसर. सुंदर निर्मल मनाने घडवा भारत निरंतर. सुंदर निर्मल मनाने